निप्पाणीत धम्म परिषदेसाठी डॉक्टर आंबेडकरांचे नातू डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची उपस्थिती. शताब्दी महोत्सव कमिटी अध्यक्ष सुधाकर माने यांची माहिती. 2 मार्चला निप्पाणीत होणाऱ्या धम्म परिषदेस महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू राष्ट्रीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव भैयासाहेब आंबेडकर हे धम्म परिषदेचे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार असून उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी हे उपस्थित राहणार असून कर्नाटक राज्याचे समाज कल्याण मंत्री एस.सी. महादेवप्पा तसेच कर्नाटक राज्याचे माजी मंत्री आणि निप्पाणीच्या विद्यमान आमदार सौ शशिकला जोल्ले यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती शताब्दी महोत्सव कमिटीचे अध्यक्ष सुधाकर माने यांनी माध्यमांशी बोलताना दिली. प्रारंभी स्वागत सुशील कांबळे यांनी केले तर प्रास्ताविक गोरखनाथ मधाळे यांनी केले. पुढे बोलताना माने म्हणाले, शताब्दी महोत्सव वर्षातील ही धम्म परिषद सर्व जाती धर्म पक्ष यांना एकत्रित आणून मोठ्या स्वरूपात होणार असून डॉक्टर आंबेडकरांचे नातू आणि शताब्दी महोत्सव हा दुग्ध शक्कर योगायोग असून या धम्म परिषदेसाठी कर्नाटक राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याचे माने यांनी सांगितले. तर आम्ही मुंबईला जाऊन भीमराव साहेबांच्या बरोबर चर्चा करून त्यांना इथं घेण्याचा आम्ही त्यांना आग्रहाची विनंती केलेली आहे आणि ती भीमराव साहेबांनी ती मान्य केलेली आहे. त्याचबरोबर कर्नाटक राज्याचे समाज कल्याण मंत्री एच.सी. मंगराप्पा साहेब यांच्याबरोबर बेळगावमध्ये आम्ही 16 डिसेंबरला एक बैठक केलेली आहे. त्यानंतर 29 जानेवारीला मी बेंगलुरूमध्ये त्यांच्यावर चर्चा करून त्यांचीसुद्धा येण्याची आम्ही तारीख फिक्स केलेली आहे. त्याचबरोबर पालकमंत्री सतीश जारकी की इतर समाजाचं कुणाचंही सहकार्य घ्यायचं नाही असं मागच्या टायमाला आम्ही ठरवलं होतं. राजकीय पुढाऱ्यांना कुणालाही बोलवायचं नाही ही आपण ठरवलं होतं आणि त्याच दिवशी त्याचा इश्यू द्यायचा असं आपण त्यात ठरवलं होतं. त्याच पद्धतीने आपण ती धम्मपरिषद केलेली आहे तशी की राजकीय पुढाऱ्यांना बोलवलेलं नाही, इतर समाजाचं कुणाचं सहकार्य घेतलेलं नाही, इश्यू जो सगळा त्या दिवशी आम्ही देऊन टाकलेला आहे. हा एक ऐतिहासिक ठेवा येतो. इतर ठिकाणी आम्ही नव्हतो असं होत नाही. ह्या वर्षी आम्ही काय केलेलं आहे त्याच पद्धतीने आम्हाला करायचं असं आम्ही ठरवलेलं आहे. मात्र हे शताब्दी वर्ष ऐतिहासिक असल्यामुळं या शताब्दी वर्षामध्ये सर्व संघटना, सर्व समाज, सर्व पक्ष ह्या सामील व्हायला पाहिजे. म्हणून आम्ही सर्व पक्षी ही धम्मपरिषद आपण घेतोय की सगळ्या पक्षाच्या नेत्यांना आम्ही ह्या धम्मपरिषदेला बोलवतोय. हा एक मेसेज त्यांनी लोकांना जावा. या बेळगाव जिल्ह्यामध्ये जेवढे मागासवर्गीय आमदार आहेत सगळ्या आमदारांना आम्ही इथं बोलवतोय. आम्ही लखन जारकीहोळी सुद्धा आम्ही भेटून आलोय, आम्ही त्याला पत्र देऊन आलोय. परत भालचंद्र जारकीहोळी सुद्धा आम्ही पत्र देऊन आलोय. परत रमेश यांना सुद्धा पत्र त्या पद्धतीचा मेसेज जावा म्हणून आम्ही काय त्याचे चांगल्या पद्धतीचं आम्ही नियोजन करतोय. तर 2 मार्चला या धम्म परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर साहेब त्या धम्म परिषदेचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर पालकमंत्री सतीश जारकीहोळी या धम्म परिषदेचे उद्घाटक आहे आणि महादेवप्पा एच.सी. महादेवप्पा हे प्रतिमा पूजन करतील. त्याचबरोबर निप्पाणीचे आमदार शशिकला जोल्ले वहिनी ह्या दीपप्रज्वलन करतील आणि अनेक मान्यवर ह्या धम्म परिषदेला उपस्थित राहणार. त्यांची यादी मोठी आहे ती काय तुम्हाला सांगणार नाही. मात्र अनेक मान्यवर ह्या धम्म परिषदेला इथं उपस्थित असतील. बरं, ते शताब्दी वर्षाचं धम्म परिषद असल्यामुळं ह्या धम्म परिषदेला एक ऐतिहासिक महत्त्व आहे. आपले मनोगत व्यक्त करताना प्राध्यापक जे.डी. कांबळे म्हणाले, धम्म परिषदेत यशस्वी करण्यासाठी प्रत्येक घटकांनी आपापले योगदान देणे गरजेचे असल्याचे सांगितले. ती चांगल्या पद्धतीने कशी यशस्वी या संबंधीच्या ज्या काही सूचना आहेत त्या सूचनांचा मला धम्म परिषद यशस्वी होण्यासाठी त्यात माझा सहभाग काय असला पाहिजे ते मी मला विचारलं पाहिजे आणि तो सहभाग मी दिला पाहिजे. मला सोडून सगळ्यांनी करावं ही जी सामान्य माणसाची विचार करण्याची रीत असते
सगळ्यांचीच असते ती, काय कुणाच्या एका विशिष्ट व्यक्तीची असते. सूचना 99 देता येतात, पण कार्यवाहीसाठी जे काही करावं लागतं त्यासाठी सुधाकर मानेसारखा एखादा माणूस असतो. ही काय फक्त आपलीच रीत आहे असं नाही, ही सगळ्यांचीच रीत आहे. आणि ह्या रीतीमध्ये आपल्याला बदल घडणार की मी ज्या सूचना करतो, मी जे सांगतो, मी जे बोलतो त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मी काय करू शकतो, इथून जर सुरुवात झाली तर पुढचं गणित सुटून जातं. आता सगळेच लोक एवढा वेळ देऊ शकत नाही, सगळेच लोक एवढा पैसा देऊ शकत नाही, काही मर्यादा असतात. प्राध्यापक डॉक्टर आर के दिवाकर म्हणाले, निपाणीत 2 मार्चला होणाऱ्या धम्म परिषदेस जे जे सहकार्य करता येईल ते सहकार्य करण्यासंदर्भात सांगितले. माझी एका ठिकाणी विनंती आपल्याला आहे की आता आम्ही व्याख्यानाच्या निमित्ताने फिरतो आहोत आणि जिथं जिथं आम्ही व्याख्यान आयोजित करतो आहोत तिथं तिथं आम्ही हे सांगायला लागलो आहोत की 2 मार्चला धम्म परिषद घेतो आहोत आणि त्यामुळे या ठिकाणी आपण सर्वांनी जमावं. माझी या निमित्तानं आपल्याला अशी विनंती आहे इथे जिथे जमलेली आहे की ज्या ज्या गावामध्ये अजून आमच्या सभा झालेल्या नाहीत तिथे तिथं जर सभा आयोजित केला तर निश्चितपणे या ठिकाणी हा जो संदेश आमचा आहे तो संदेश तुम्हाला सर्वांना पोहोचू शकेल. म्हणजे प्रतिनिधी नेमणं वगैरे हा भाग आहेच. आणि कारण आम्ही ज्यावेळी गावात जातो, कुठल्याही गावामध्ये ज्यावेळी जातो त्यावेळी त्या गावामधील तिथले ज्या ठिकाणी जे प्रमुख लोक असतात त्यांना घेऊन ज्या ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम करत असतो. पण जर समजा ठिकाणी तुमच्या गावामध्ये जर ठिकाणी अशा पद्धतीच्या ठिकाणी जर आमच्या सभा आयोजित केल्या तर या ठिकाणी आम्हाला सांगता येईल आणि आम्हाला कशाची अपेक्षा नाही. म्हणजे माझी स्वतःची गाडी घेऊन या ठिकाणी आमच्या सगळ्यांना घेऊन येतो, आम्ही या ठिकाणी तिथे सगळे संदेश देतोय. रिक्षाने वगैरे फिरवणे हा भाग आहे, पण सगळ्यात महत्त्वाचा भाग ज्यांनी कोणी चर्चा केलेली नाही की खर्चाचा भाग कोण उचलणार. कारण हा खर्च हा भाग महत्त्वाचा आहे. मोठी सभा झाली पाहिजे ज्यावेळी आपण म्हणतो तर त्या मोठ्या सभेमध्ये जसं 5000 लोकांची व्यवस्था काय करायची. कारण आपण या ठिकाणी ही ज्या ठिकाणी धम्म परिषद घेतोय त्यावेळी एका तासामध्ये या ठिकाणी आपण घेणार नाही का, ते लेक्चर नाही आहे, ते दिवसभर चालणार आणि दिवसभर चालणार म्हटल्या ठिकाणी त्या लोकांची जेवणाची व्यवस्था करावी. बरोबर, त्यांना आपण डबा घेऊन या किंवा टिफिन घेऊन ह्या असं कधी बोलू शकणार नाहीये. मग त्याचा खर्चाचं काय करणार यावर देखील चर्चा करावी. मी सुधाकरजींना सांगितलं की यथाशक्ती या ठिकाणी माझ्याकडून जेवढं होतंय मी फक्त बोलणार नाहीये, जेवढी या ठिकाणी शक्यता होते तेवढ्या ठिकाणी मी करतोय. फक्त काय गेल्या वेळेला मी या ठिकाणी आम्ही काय केलं होतं की कॉलेज कडून या ठिकाणी आम्ही मला वाटतं साधारणतः 50,000पेक्षा जास्त रुपये आम्ही दिली होती. जर तुम्ही सगळेजण आलात आणि आपण जर कॉलेजमध्ये भेटलं तर या ठिकाणी किमान 20-25,000 रुपये त्या ठिकाणी जमतील याची मला गॅरंटी आहे. या धम्म परिषदेत धम्म दीक्षा घेऊ इच्छिणाऱ्यांना समितीशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलेलं आहे. यावेळी ॲडव्होकेट अविनाश कट्टी, गोरखनाथ मधाळे, पप्पू कांबळे आदींनी आपले मनोगत आणि सूचना सांगितले. यावेळी जनार्दन मोहिते, अनिल मातेकर, अरुण मधाळे, गणू गोसावी, दीपक मधाळे, प्रकाश कांबळे, दिलीप कांबळे, अविनाश माने, पिंटू माने, समरजित शिंदे, रवी पवार आदी उपस्थित होते.